आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेतला गेलेला आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे। तसंच मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही, तरीही दुष्काळाच्या सगळ्या सवलती लागू केल्या जातील असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळेला स्पष्ट केलं। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही, म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।